नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केले जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर आपल्याकडे 4 ठिकाणांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सातारा, सेकंड आहे वाई, थर्ड आहे कराड आणि फोर्थ आहे फलटण. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पहा वाई. तर जे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे ते वाई येथे आहे आणि वाई हे सातार जवळ आहे. त्याचे उद्घाटन 1960 मध्ये झाले आणि लक्ष्मण शास्त्री जोशी हे या प्रकल्पाचे पहिले अध्यक्ष होते. याचे पहिले खंड 1976 मध्ये प्रकाशित झाले होते आणि 2010 पर्यंत यांनी 18 खंड प्रकाशित केले होते. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोठे आहे? आपल्याकडे 4 ठिकाणांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे अमरावती, सेकंड आहे वर्धा, थर्ड आहे अकोला आणि फोर्थ आहे खामगाव. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे अकोला. तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला येथे आहे. तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे ते 1976 मध्ये चालू करण्यात आलं होतं. तर याचा मेन मोटिव्ह असा आहे, ते काही शेत घेतात आणि त्यामध्ये बियाणे, बाटाणे, सोयाबीनचे आणि सूर्यफूल यांसारखे रोग धान्यांचे उत्पादन करतात. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कुठे उभारण्यात आले आहे? आपल्याकडे 4 ठिकाणांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भंडारा, सेकंड आहे गोंदिया, थर्ड आहे गडचिरोली आणि फोर्थ आहे चंद्रपूर. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे गडचिरोली. तर मित्रांनो वाईल्ड बफेलो ज्याला रानमाईस म्हणून ओळखलं जातं, तर हा प्राणी लुप्तप्राय प्रजातीमधला आहे आणि याला वाचवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कोपिला येथे हे अभयारण्य साकारले जात आहे आणि हे भारतातील ते पहिले रानमैस अभयारण्य आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? आपल्याला ऑप्शन मध्ये पहा 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे जयप्रकाश नारायण, सेकंड आहे राम मनोहर लोहिया, थर्ड आहे महात्मा गांधी आणि फोर्थ आहे जवाहरलाल नेहरू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लोकनायक या नावाने जयप्रकाश नारायण यांना ओळखलं जातं आणि त्यासोबतच त्यांना भारत छोडो आंदोलनाचा नायक देखील म्हणलं जातं. ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढले देखील होते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारतातील कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठा लांब रेल्वे बोगदा आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे जम्मू काश्मीर, सेकंड आहे चंदीगड, थर्ड आहे हिमाचल प्रदेश आणि फोर्थ आहे उत्तराखंड. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे जम्मू आणि काश्मीर. तर मित्रांनो जम्मू आणि काश्मीर राज्यातील असलेला पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारताचा सगळ्यात लांब रेल्वे बोगदा आहे. जम्मू बारामुल्ला रेल्वे मार्गावरील बनिहाल व काझीगुंड या शहरांना जोडणारा हा बोगदा आहे, ज्याची लांबी 11.21 किलोमीटर इतकी आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. जगातील सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश खालीलपैकी कोणता आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ऑस्ट्रेलिया, सेकंड आहे डेन्मार्क, थर्ड आहे संयुक्त राज्य अमेरिका आणि फोर्थ आहे भारत.
तर करेक्ट आन्सर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपला भारत. तर जगातील सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश हा भारत म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो पूर्ण जगात सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन हा इंडिया करतो, ज्यामध्ये तो दरवर्षी 208,984,000 आणि 430 असं उत्पादन करतो. आणि या लिस्टमध्ये सेकंड नंबरला युनायटेड स्टेट आहे आणि थर्ड नंबरला पाकिस्तान आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली आहे? आपल्याकडे 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे हेनरी पेकवेट, सेकंड आहे एच जोन्स, थर्ड आहे लॉर्ड स्टुअर्ट आणि फोर्थ आहे लॉर्ड डर्बी. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा हेनरी पेकवेट. तर भारतातील पहिले व्यावसायिक विमान उड्डाण 18 फेब्रुवारी 1911 रोजी झाले होते. या उड्डाणामध्ये ते विमान जे आहे ना ते अलाहाबाद पासून ते यमुना नदीच्या पलीकडे नैनी पर्यंत उडाले होते. त्याला 15 मिनिटं लागले होते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. समाजसुधारक आणि त्यांच्या जन्म ठिकाणी बद्दल असत्य पर्याय निवडा. आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत पहा. गोपाळ गणेश आगरकर, टेंबू म्हणजे ते सातारामध्ये आहे. महात्मा ज्योतिबा फुले कडगुण सातारा, वीरा शिंदे जमखिंडी आणि विनोबा भावे चिपळूण. तर करेक्ट आन्सर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो विनोबा भावे चिपळूण. तर विनोबा भावे ज्यांचं पूर्ण नाव आहे विनायक नरहरी भावे असं आहे. तर अहिंसा आणि मानवी हक्कांचे भारतीय ऍडव्होकेट होते. ते भूदान चळवळीसाठी देखील प्रसिद्ध आहेत, जी की एक भारतातील ऐच्छिक जमीन सुधारणा चळवळ होती. तर ते मूळचे कगोडी बुद्रुकचे आहेत, जे की कोकणमध्ये येतं. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे? तर आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे विशाल सिक्का, सेकंड आहे सॅम पित्रोदा, थर्ड आहे रघुराम राजन आणि फोर्थ आहे अजय बंगा. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे अजय बंगा. तर जे अजय बंगा होते ते आधी मास्टर कार्डचे सीईओ होते, पण आता ते वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. ही बँक जगभरात होत असलेले व्यवहार पाहते आणि ज्या देशांना गरज आहे त्यांना मदत देखील करते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सुदानमधील देशांतर्गत युद्धात अडकून पडलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणती मोहीम सुरू केली आहे? फर्स्ट आहे ऑपरेशन कावेरी, सेकंड आहे ऑपरेशन गंगा, थर्ड आहे ऑपरेशन दिव्य शक्ती आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑपरेशन गोदावरी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑपरेशन कावेरी. तर जेव्हा 2023 मध्ये सुदान देशामध्ये वाद चालू झाला होता, तेव्हा आपल्या देशामधले काही लोक तिथे अडकले गेले होते. सो त्यांना वापस आणण्यासाठी आपल्या देशाने 24 एप्रिलला ऑपरेशन कावेरी ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत तब्बल 3,862 भारतीय देशवासी परत आले होते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मुख्य निवडणूक आयोग CEC म्हणून नुकताच कोणी पदभार स्वीकारला आहे? आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे राजीव कुमार, सेकंड आहे अनुप चंद्र पांडे, थर्ड आहे BK सारस्वत आणि फोर्थ आहे रमेश चंद. तर विद्यार्थी मित्रांनो पहा करेक्ट आन्सर आहे राजीव कुमार. तर राजीव कुमार जे की आधी एक IAS ऑफिसर होते, त्यांनी मे 2022 पासून मुख्य निवडणूक आयोगचं पद स्वीकारलं होतं आणि ते आपल्या देशाचे 25th मुख्य निवडणूक आयोग देखील आहेत. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या PCI अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, सेकंड आहे न्यायमूर्ती अजय कुमार सिकरी, थर्ड आहे न्यायमूर्ती सदाशिवन आणि फोर्थ ऑप्शन आहे न्यायमूर्ती वाय चंद्रचूड. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. तर मित्रांनो 2022 मध्ये न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या PCI अध्यक्षपदी निवड झाली होती. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मायग्रेशन ट्रेकिंग सिस्टीम ऍप्लिकेशन विकसित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला ऑप्शन मध्ये 4 राज्य आहेत. फर्स्ट राज्य आहे बिहार, सेकंड आहे गुजरात, थर्ड आहे महाराष्ट्र आणि फोर्थ आहे उत्तर प्रदेश. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र. आता जे कामगार लोक असतात ते कंटिन्युअस जागा चेंज करत असतात, तर त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी वेबसाईट आधारित मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ज्याला आपण MTS ऍप्लिकेशन देखील म्हणतो, तर ते विकसित केलं आहे आणि असं करणारा महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य बनलं आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू.
कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने दुर्गम भागांच्या विकासासाठी ग्रामसेवा कार्यक्रम सुरू केला आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे कॅनरा बँक, सेकंड आहे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, थर्ड बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि फोर्थ बँक आहे बँक ऑफ बडोदा. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण SBI असं देखील म्हणतो. तर गांधीजीच्या जयंती दिवशी SBIने ठरवलं की ते 30 गावांमध्ये SBI ग्रामसेवा हा प्रोग्राम सुरू करणार आणि लोकांना वेगवेगळे फायद्यावर काम शिकवणार. चला तर त्याने एक क्वेश्चन पाहू आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. नीती आयोगाच्या धर्तीवर सुरू केलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे MTRA या संस्थेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे अजय क्षीरसागर, सेकंड आहे प्रवीण परदेशी, थर्ड आहे रामनाथ झा आणि फोर्थ आहे सतीश कुलकर्णी. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा प्रवीण परदेशी. तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ज्याला MTRA असं देखील म्हटलं जातं, तर त्यासाठी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू करणार आहेत त्याने राज्याचा विकास होईल. विद्यार्थी मित्रांनो आता आपण व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाईक्समुळे आमचं मोटिवेशन वाढतं आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.